स्कूल और कॉलेजों की नाबालिग लड़कियों के साथ छेड़खानी अत्याचार के मामले देश और राज्य में सुर्खियों में चल रहे हैं। ये घिनौनी हरकतें रुकने का नाम नहीं ले रही है। इसी कड़ी में नांदेड़ शहर के कैनाल रोड परिसर में स्थित एक प्राइवेट कोचिंग क्लासेस में क्लास के एक शिक्षक ने ही कक्षा 11वीं की छात्रा के साथ छेड़खानी की है। सोमवार 2 सितंबर को ये मामला सामने आया। गुस्साए सामाजिक कार्यकर्ता और नागरिकों ने कोचिंग क्लासेस में तोड़फोड़ की। सोशल मीडिया पर यह वीडियो वायरल हुआ है। कोचिंग क्लास के कार्यालय पहुंचकर कुछ नागरिकों ने तोड़फोड़ कर अपना गुस्सा व्यक्त किया। कोचिंग क्लासेस के शिक्षक के खिलाफ सख्त से सख्त कानूनी कार्रवाई करने की मांग की जा रही है। नाबालिग लड़की के साथ इस तरह की हरकत करने वाले 55 वर्षीय शिक्षक नागेश जाधव के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत भाग्यनगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। आरोपी नागेश जाधव को गिरफ्तार भी किया गया है। ऐसी जानकारी भाग्यनगर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक रामदास शेंडगे ने MCN हिंदी न्यूज को दी। तो वही आरोपी को सख्त से सख्त सजा देने की मांग वंचित बहुजन आघाड़ी के जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर पालमकर ने की है। बदलापूर नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलीवर विनयभंग, बलात्कार अशा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होण्याचे प्रकार सतत घडत आहेत। यामध्ये शिंदे सरकार यांचं अपयश आहे। आज नांदेडमध्ये खूपच भयानक घटना घडलेली आहे। नांदेड येथील चैतन्यनगर भागामध्ये संभाजीनगर येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर येथील नागेश जाधव नावाच्या खाजगी शिक्षकाने विनयभंग आणि अत्याचार केलेले आहेत। ही घटना खूपच भयानक आहे। महाराष्ट्रामध्ये असे प्रकार होत असताना ह्यावर आळा बसणं पोलीस प्रशासन कुठेतरी आणि संबंध शासन व्यवस्था कुठेतरी कमी पडत आहे असं नजरेस येत आहे। आज नांदेडमध्ये ही घटना घडली आणि बरीच संघटनेची लोक भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येऊन दुपारपासून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते, पण संबंधित प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रकार होत होता। आज राजकीय दबावामुळे संबंधित माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि नांदेड येथील SP अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना फोन केल्यानंतर आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा दाखल थोड्या वेळापूर्वी झालेला आहे। माझी एकच मागणी आहे संबंधित पोलीस विभागाला की ह्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याची कायदेशीर आणि सखोल अशी चौकशी होऊन संबंधित आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी माझी विनंती आहे। पोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला जामीन मिळू नये आणि अशा गुन्हेगारावर आळा बसवण्यासाठी कठोर कार्यवाही व्हावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत। संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे। त्यामध्ये 7 ते 10च्या वेळामध्ये एका आरोपी नामे जो शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आरोपीवर नवीन BNS ॲक्टचा कलम 74-75 पोक्सोचं 12 आणि ॲट्रॉसिटी 3-2-5A प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। नाही, मुलीचं रात्या घरी जाऊन आमचे महिला हवालदार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे। विनयभंगाचा प्रकार आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपी नागेश जाधव वय 55 वर्षाचा आहे, शिक्षक है, प्राइवेट शिक्षक है। दौरान नांदेड़ शहर में कोचिंग क्लासेस परिसर में आए दिन छेड़खानी की घटनाएं बढ़ने लगी हैं। इससे कोचिंग क्लासेस में पढ़ने वाली छात्राएं असुरक्षित हो रही है।